मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी बेळगावचे महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका, वनविभाग, हेस्कॉम आणि झाडेतोड कंत्राटदार यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्यात आली। शहरात अनेक ठिकाणी धोकादायक झाडांची आणि विजेंच्या तारांची पाहणी करून हटवण्यासाठी कारवाई करा असे स्पष्ट निर्देश महापौर मंगेश पवार यांनी दिले। महापालिका आयुक्त शोभा बी यांनी शहरातील झाडांची तपासणी करून धोकादायक झाडे तोडण्याची कारवाई सुरू असल्याचं सांगितलं। तसेच तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्तीच्या नोंदणीसाठी स्वतंत्र पथकही तयार करण्यात आलं असून यूजीडी मशीन, जेटिंग मशीन, सकिंग मशीनसह आपत्कालीनसाठी कामगार सज्ज ठेवण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी वन खाते, पर्यावरण विभाग आणि फलोत्पादन खात्याचे अधिकारी यांच्यासमवेत चर्चा पार पडली। या बैठकीला सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगोळी, नगरसेवक जयतीर्थ सौंदती, विभागीय वनरक्षक पुरुषोत्तम, उपवन संरक्षक विनय गौडा, हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते।